नमस्कार. लीडर्स या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुळात लीडर्समध्ये आपण अशा व्यक्तिमत्वांना भेटण्याचा प्रयत्न करतो जे सातत्यानं वेगळी वाट चोखंदळण्याचा प्रयत्न करत आहे. समाजाला मुळात असं नेतृत्व देऊ पाहत आहे जे राजकारणाच्या पलीकडचं आहे. आता राजकारणाचा विषय निघालाच आहे, तर सध्या कुणाची गाठ कुणाबरोबर बांधली जाते आहे त्यावरून महाराष्ट्रातले जनतेमध्ये खूप अस्वस्थता आहे. कोण कुणाबरोबर, कधी, कोणासाठी आणि कोणत्या विचारानं तेही कळते. पण याच परिस्थितीमध्ये तुम्हाला थोडासा विरंगुळा मिळणार आहे, थोडंसं मनोरंजन होणार आहे. एक नवा चित्रपट येतो आहे. चित्रपटाचं नाव आहे ही अनोखी गाठ. जे स्टुडिओचा हा चित्रपट आहे. आज या चित्रपटाचे प्रमुख कलाकार आणि दिग्दर्शक आपल्याबरोबर आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. श्रेयस तळपदे आहेत, महेश मांजरेकर सर आहेत आणि गौरी स्वतः आहे. तुम्हा तिघांचं खूप खूप स्वागत. मुळात मी जसं म्हटलं, राजकारण इतकं तापलेलं आहे आणि परीक्षा अगदी तोंडावर आहेत आणि अशा परिस्थितीत तुम्ही एक वेगळी नवी गाठ जी आहे ती अनोखी गाठ घेऊन येत आहे. तर मुळात चित्रपट ही अनोखी कशी असेल? गाठी म्हटल्या की त्या थोड्या अडचणीच्या होतात. ही अनोखी कशी असेल? बरेच फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये. त्यातले काही म्हणजे अनोखी इतक्या करता कारण दोन अशा पात्रांची गोष्ट आहे की दोघांनाही वेगवेगळ्या कारणामुळे लग्न करायचं नाही आहे. मुलाचं काहीतरी कारण वेगळं आहे, मुलीचं कारण काहीतरी वेगळं आहे. पण अशा दोन जणांना जेव्हा एकत्र आणलं जातं, जेव्हा ते एकत्र येतात, तेव्हा नेमकं त्यांच्यात काय घडतं, मग ती गाठ खरंच बांधली जाते की नाही. त्यामुळे त्याचं जे अनोखेपण आहे त्यांच्या रिलेशनशिपचं, जे कोणाचा इमोशनल अप्रोच आहे तर कोणाचा खूप प्रॅक्टिकल अप्रोच आहे, कोणाची थोडी जुनी विचारसरणी आहे, कोणाची अगदी नवीन विचारसरणी आहे. त्यामुळे ती गाठ जेव्हा बांधली जाते तेव्हा ती एक अनोखी गाठ तयार होऊन समोर येते आणि मग त्याचं पुढे काय होतं हे जाणून घ्यायला 1 मार्चला. अगदी अनोखी गाठ. एक महेश, मी तुमच्याकडे येतो कारण तुम्ही चित्रपटाच्या माध्यमातून अनेक अशा विविध अंगी कथा ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या. मग त्या अगदी काकस्पर्शसारख्या कथेतूनही समोर येते. ती अगदी अनोखी अशी एक लव्ह स्टोरी असते. आता एक नवी लव्ह स्टोरी आपल्याला समोर येताना पाहायला मिळते. लव्ह स्टोरी म्हटलं की साधारण मधला एक ट्रेंड होता की ती खूप नकारात्मक पण असू शकायची, की ती माझी नाही तर मग ती कोणाचीच नाही. आणि हिच्यात ते काहीतरी नवीन अनोखं असं काहीतरी असणार आहे. तर वेगळी माझी नाही तर तुझी. कशा स्वरूपात तुम्ही नव्या पिढीला धरून हा चित्रपट आहे? कशा स्वरूप? नव्या पिढीला धरूनच त्यांच्यासाठीच सिनेमा आहे. पण थोडंसं मला त्या जुन्या पिढीच्या लोकांच्या थिंकिंगचं महत्त्व पण मला याच्यात दाखवायचं आहे. बरं. आता ती गेलंच आहे. म्हणजे आपण इतकं आता इंडिपेंडेंट झालीत की त्यांना विचारायची पण सोय नाही आहे की बाबा, म्हणजे त्यांना काहीच विचारायची सोय नाही. लग्न कधी करणार मी ठरवीन. म्हणजे असं आहे की कोण मुलगा सांगून आला की अरे तुला एक स्थळ आलं आहे का, मला कळत नाही का, असं एक विचित्र कंडिशन आहे. बरं, तुम्ही काही हल्ली ओरडणं बिरडणं तर मुलांना दूरच राहिलं. म्हणजे मुलांना एकदा जन्म दिल्यानंतर त्यांना स्वतंत्र तुम्हाला पाहिजे ते करा असं आहे. कारण जरा डोळे वटारले तर लगेच सगळे सायकॅट्रिस्टची ऑफिसेस भरतात. तर म्हणजे तर त्या ह्याच्यात मी आय ट्राईड टू एक फॅमिली अशी जी अजूनही त्याच्यात बिलीव्ह करते की एक वडील जो बिलीव्ह करतो की मला कळतं माझ्या मुलांचं काय. आणि आज काय होतं की हल्ली नवीन पिढीला काय असतं की मोठ्याने काही सांगितलं त्याच्या विरुद्ध रिबेल करा. तो विचार करणार नाही की हे यांनी आपल्याला का सांगितलं आहे. ह्या त्रांगड्यातनं घडलेली ती गोष्ट आहे. त्यांचं थिंकिंगच ते झालं की मग आम्हाला एक बूट घ्यायचे तर मग 4 दुकानात फिरून बघूया ना चांगला कुठला वाटतो तो. तो एक त्रांगडं झालेलं आहे ते. अगदी. गौरी, तू या चित्रपटात भूमिका करतेस. मुळात तू त्या जनरेशनला रिप्रेझेंट करतेस जी सध्या रिलेशनशिपचा अर्थ ब्रेड क्रबिंग हा जो एक नवी कॉन्सेप्ट आली आहे सगळी रिलेशनशिपमधली, तर ती ब्रेड क्रबिंगकडे. म्हणजे काय तर ठीक आहे, एक फक्त एक आकर्षण असतं म्हणून तात्पुरतं रिलेशनशिप किंवा कोणाला तरी आकर्षित करायचं इतक्यापुरतं रिलेशनशिप, अशा स्वरूपाच्या स्टेजवर येऊन जी पिढी उभी आहे त्या पिढीला हा चित्रपट कशा स्वरूपात थोडी वेगळी वाट दाखवू शकतो? आजकाल त्यांना सगळ्यांना ट्राय करायचं, पप्पा जसं म्हणाले तसं. पण ह्या सिनेमा बघून त्यांना कळेल की ते बाबा जे
आई बाबा आपल्याला सांगतात ते चुकीचं नसतं, म्हणजे त्यांच्या मागे काहीतरी एक इंटेन्शन चांगलं असतं सांगायचं. सिच्युएशनशिप हा एक नवीनच शब्द हो, मी अगदी खरं आहे. ऐकला होता आणि म्हटलं, हे Relationship काय? नाही. हां, तर दे आर इन अ सिच्युएशन. म्हणजे सो हे जे काय नवीन नवीन गोष्टी यायला लागल्या आहेत ना त्या, आणि एकदम प्रॅक्टिकल अप्रोच प्रत्येक गोष्टीकडे. हां ठीक आहे ना यार, वी कुडंट स्टे टुगेदर टाईप्स. ठीक आहे, प्रॅक्टिकल असावं म्हणजे काय त्यात चुकीचं पण नाही. जिथे योग्य ठिकाणी थांबावं असं वाटलं तर थांबलं पाहिजे. पण या थांबण्यामध्ये मुळात तो जो एक हळुवारपणा होता, म्हणजे जे तुमच्या पिढीने तो हळुवारपणा प्रेमातला अनुभवलाय. काय तो श्रेयसच्या माझ्या पिढीने मे बी बघितला, तो अनुभवला की नाही प्रश्न आहे. तुम्ही तो हरवत चाललाय असं वाटतं आता सगळ्या 100%. म्हणजे जगण्यात? आता इट इज सच अ शॉकिंग. म्हणजे आता डोंट नो वेदर आय टू से दिस, पण आम्ही म्हणजे माझं ज्या पहिल्या मुलीच्या प्रेमात पडलेलो, माझं पहिलं प्रेम ते कधी गेलंच नाही, अजूनही नाही गेलंय. कारण त्यात इतकं इन्व्हेस्ट केलेलं, बरं त्याच्यात हात पकडण्यापलीकडे काहीच केलं नव्हतं आम्ही. म्हणजे हे विचार पण नाही करू शकत. त्यावेळेला कुठेतरी लांबून बघणं, म्हणजे मला आठवतं तिचं घर लांब होतं, मग पण तिचा काका राहायचा समोर, माझ्या घरून दिसायचं. मग ती सकाळी येऊन तिकडे थांबायची, आम्ही एकमेकांना बघायचो लांबून, अँड वी यूज्ड टू बी हॅपी. म्हणजे इट इज सच अ शॉकिंग थिंग. म्हणजे आत्ता मला आत्ता हल्लीच कुठेतरी कळलं की शी पास्ट अवे. मी त्यातनंही बाहेर नाही आलो. म्हणजे मी साधारण एक 40 वर्ष तिला बघितलं पण नाही ती कशी दिसते. बरं, माझ्या डोक्यात तीच इमेज आहे जी मी 45 वर्षापूर्वी बघितली तिला ती. पण अजूनही मला आय ब्रेकआउट इन स्वेट की अरे ती नाही म्हणजे काय. म्हणजे आय हॅव नॉट सीन हर, आय हॅव नॉट स्पोकन टू हर, कधीच नाही. ही फिलिंगच गेलं ना आजचं. काही नाही, कुठल्याही गोष्टीत रोमॅन्टिसिझम राहिलेलं नाही आता. म्हणजे आय डोंट नो, पोस्टमन बिस्मन त्यांना पटतच नाही की अरे बापरे लेटर लिहायचं एवढ्या लांब. बरं तार बीर तर मी सांगायलाच जात नाही, पण लेटर की पेन फ्रेंड्स होते आमचे अमेरिकेवरून लेटर महिन्यानंतर यायचं. यूज टू लुक फॉरवर्ड. मग ह्यातला तो रोमॅन्टिसिझमच घालून टाकला. पटकन टुक केलं, आय एम हिअर, यू आर देअर, संपलं. अगदी मुळात लग्नाची जी गाठ आहे ती, लग्नातल्या गाठीतला तो ओलावा जो आहे तो पण बराचसा कमी होत चालला आहे. प्रत्येकजण आपल्या आपल्या आयुष्यात कधी खूप व्यस्त व्हायला लागला आहे आणि त्यातून मग वेगवेगळ्या रिलेशनशिपचे वेगवेगळे प्रकार जे आहेत ते समोर येताना पाहायला मिळतात. पण अजूनही उत्तम अशी काही उदाहरणं आहेत. मधल्या काळामध्ये श्रेयसच्या कुटुंबातलं एक उत्तम उदाहरण आम्ही बघितलं की श्रेयसच्या पत्नीनं श्रेयससाठी जी काही धावपळ केली आणि त्यातून तर श्रेयस तो अनुभव सगळा की ज्या वेळेला आपल्याबरोबर कुणी नसतं आणि तीच आपली धर्मपत्नी जी आहे तीच आपल्यासाठी सर्व काही होत जाते. आणि तो मूळ क्षण खूप महत्त्वाचा असतो तुमच्या आयुष्यातल्या सगळ्यात अडचणीच्या काळात तिनं तुमच्याबरोबर उभं राहणं. त्यावेळेचा अनुभव कसा होता? ॲक्च्युली तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की, आणि दीप्ती म्हणजे हा एक क्षण झाला. दीप्ती माझ्याबरोबर आता, खरं तर मी ज्या मुलीच्या प्रेमात पडलो त्याच मुलीशी मी लग्न केलं आणि आता आम्ही 23 वर्ष झाली एकत्र आहोत. पण म्हणजे जेव्हा करिअर वाईज पण माझ्या असं डामाडोल फेज होती लग्नाच्या आधीसुद्धा, तेव्हासुद्धा एक सपोर्ट तिचाच होता. आणि शी वॉज द वन हू केप बिलिव्हिंग अँड टेलिंग मी की होईल आज नाही तर उद्या होईल. यु नो, सो आय थिंक असं टप्प्याटप्प्याने वेळोवेळी खूप महत्त्वाचा सपोर्ट तिने वेगवेगळ्या पद्धतीने मला दिला आहे. आणि हा तर म्हणजे तिने जे काय केलं ते यु नो इट वॉज क्वाईट मिरॅक्युलस. अँड म्हणजे मलाही कदाचित सुचलं नसतं त्यावेळेला, यु नो, पण त्यावेळेला ते सुचून सगळं करणं. सो एकंदरीत खरं तर माझी बायको पण आहे, माझी चांगली मैत्रीण पण आहे आणि टेक्निकली मला परत जन्म दिलेली माझी ती आई पण झाली आहे. सो तसा मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक सपोर्ट न असावा. म्हणजे खरं सांगू ना तर आता म्हणजे काही अशा गोष्टी आहेत की जेव्हा मी ऐकतो काही कपल्सचे बँक अकाउंट वेगळे आहेत, असतीलही यु नो फॉर देअर ओन रिझन, पण हा विचार कधी माझ्या डोक्यातही आला नाही, कधी माझ्या आईवडिलांचंही मी बघितलं नाही किंवा माझ्या काका काकींचं बघितलं नाही. एकच अकाउंट असायचं, अर्थात तेव्हा असे फार अकाउंट्स पण नसायचे, एकच अकाउंट, त्यातच जे काय ते सगळे पैसे. ओके, माझ्या आईवडिलांचा एकच अकाउंट, त्यातच पैसे. आणि मला पण तीच शिकवण. पण मी जेव्हा कधी ऐकतो की नाही तिचा अकाउंट वेगळा आहे, तर माझ्यासाठी तो असा शॉकर असतो, यु नो, की बट इट इज बेस्ड ऑन फेथ, राईट, इट इज बेस्ड ऑन ट्रस्ट. आणि म्हणून तर तो एकच अकाउंट आहे. सो ती जी गोष्ट आहे, किंवा स्पेस, आय नीड अ स्पेस, जो आईवडिलांना कधीच असं हा शब्दच नव्हता आणि कधी असं बघितलं पण नाही. त्यामुळे आय गेस त्या काही गोष्टी ज्या बघितल्या आहेत ना, मला काय म्हणतात, आय एम प्राऊड ऑफ द फॅक्ट दॅट आय एम ट्राईंग टू फॉलो दोज. जेवढं माझ्याकडनं होऊ शकेल, जेवढं करू शकेन तेवढं आय वॉन्ट टू ट्राय अँड फॉलो दोज, बिकॉज देर वॉज अ लॉट ऑफ वॉर्मथ
खूप ओलावा होता त्या नात्यांमध्ये, आणि म्हणून मला ते जितकं जपता येईल तेवढं जपावं असं वाटतं. या पूर्ण प्रवासामध्ये गौरी कधी असं होतं का की बाबांना तुझ्या रिलेशनशिपबद्दल कधी काही कळलं आणि मग बाबांनी ऑब्जेक्शन घेतलं किंवा असं कधी किंवा आता काय? नाही म्हणजे माझी रिलेशनशिप एवढी अशी नाहीच आहेत माझ्या. बिचारी. पण एक होती ती, पण त्याच्यासाठी पण पप्पा म्हणजे चिल होते, असं काही. नाही मला तिने सांगितलेलं, पण मी म्हटलं माझी काही मदत लागली तर एक तर तुमचं काही हल्ली काही मला कमिटमेंटच नको असते ना कोणाला. पण ती तशी ती पोरगी आमची ओल्ड फॅशन्ड आहे, ती सातारीची असल्यामुळे. आणि अजूनही मी सांगतो, ह्या ज्या थोड्याशा आपल्या महाराष्ट्रात गावातल्या किंवा जिल्ह्यात आलेल्या मुली आहेत ना, ह्या अजूनही थोड्याशा अजून रूटेड आहेत, त्यांना ते अजून हे लागलेलं नाही आहे. त्यामुळे ती तशी थोडीशी ओल्ड फॅशन्ड आहे. आणि तिने मला सांगितलं तिला कोण आवडतेही मला माहिती आहे. पण अनेकदा म्हणजे श्रेयस म्हटला की मी जिच्यावर प्रेम केलं तिच्याशीच लग्न झालं, आता ती मैत्रीण पण आहे, आता ती आई पण झाली. जसं तुमचं पहिलं प्रेम झालं, मग मध्ये अजून 2-3 झाले असतील, मग नंतर लग्न झालं, तर असं काही झालं त्यावेळेला ना मी तेच सांगतो ना, आता कधी कधी ना मला तेवढ्यासाठी आय एम फिलिंग हॅपी. पण आज म्हणजे आज हा अच्छा तुझं इज गोईंग स्टडी विथ हर, अच्छा इज गोईंग स्टडी कट्टू असे म्हणजे 15 दिवसात मला असे 7-8. आमचा मुलगा सांगतो ना की नाही मला तर नाही आवडत रे. मी म्हटलं रे कसं शक्य आहे, आम्ही म्हणजे लव्ह लेटर लिहितो, बोटं बिटं कापून रक्ता लिहिलेली लव्ह लेटर माणसं आम्ही. आणि बरं असंही नाही ना फिजिकल रिलेशनशिप म्हणजे बाबा विचारही करायचा नाही, लग्नच डायरेक्ट, असं कधी नव्हतं. पण आमचं त्यावेळेला माझं तर नव्हतंच, म्हणजे मला माहिती आहे. पण देन आय एम व्हेरी फॉर्च्युनेट, म्हणजे मला मेधाशी लग्न झालं. तो एक माझा खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे. म्हणजे तो एक खूप इम्पॉर्टंट आहे. माणसाला आयुष्यात काही करायचं असेल ना तर घरी बायकोचा सपोर्ट असणं खूप गरजेचं असतं. अगदी खरं आहे. आपण असं आत्ता जसं म्हटलं की एक गावाकडून आलेल्या माणसामध्ये अजूनही ती एक आर्द्रता असते, ती ममता असते किंवा त्या नात्यातलं एक ममत्व असतं. सध्या राजकीय संस्था पण खूप महत्त्वाची झालेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणातली. आणि जितकं रिलेशनशिप म्हणजे कौटुंबिक रिलेशनशिपमध्ये जेवढा अस्वस्थता असते ना, त्याच्यापेक्षा जास्त अस्वस्थता सध्या राजकीय नात्यांमध्ये दिसते. तुम्ही राजकारणाच्या थोडं जवळ जाऊन आलाय, तर तुम्ही कसं बघता या सगळ्याकडे? मला वाटतं मला सांभाळून घ्यायचं हे शिकतोय. नाही मला वाटतं ते टायटल मला ह्या राजकारणावरनं सुचलेलं टायटल वाटतं. ही अनोखी गाठ. म्हणजे कसं असतं की आधी आपण काहीतरी आयडियोलॉजीज असं मी बघायचो की ह्या आयडियोलॉजीज आहेत. आता म्हणजे ते रिलेशन बघणं म्हणजे इट इज शॉकिंग की अरे हा इथे तो तिकडे. म्हणजे इट हॅज बिकम लाईक अ कॉर्पोरेट सेक्टर. म्हणजे जिथे ऑपॉर्च्युनिटीज आहेत तिकडे आपण शिफ्ट व्हा. मी इकडचा CEO इकडे गेलो, तिकडचं तिकडे गेलो. पण म्हणजे मला काही कळतच नाही. म्हणजे मी आता कन्फ्युज्ड आहे सध्या. माझ्या काही आयडियोलॉजीज आहेत. मी थोडासा म्हणजे मनसेची माझी आयडियोलॉजी होती माझी, म्हणजे ती थोडी माझी आधी शिवसेनेची आयडियोलॉजी मनसेमध्ये आली, थोडी ती BJPची आयडियोलॉजी आहे. पण आत्ता ना मला थोडासा मी लॉस्ट होतो. म्हणजे मी काही कळत नाही. म्हणजे आज तुम्ही ओव्हरनाईट कसं तुम्ही आयडियोलॉजीज तुमच्या बदलू शकता. मी खूप क्लोजली फॉलो करतो पॉलिटिक्स, तर मी ते एक ऑलवेज बघत आलो आहे फार इलेक्शन्सपासून की ते कशा बदलत गेल्या आणि आजच्या स्टेजला आल्या. काही यांना मला रिझन्स पण कळतं. म्हणजे आपले CM ज्यावेळेला त्यांनी पार्टीवर, तर मला वाटलं की कुठेतरी ते काहीतरी आयडियोलॉजिकल वाद झाला असेल, ते निघाले, त्याची काही कारणं असतील. पण मला असं वाटतं की आज जे काही चालू आहे ते बियॉन्ड इमॅजिनेशन आहे. म्हणजे आपण असं बोलतो की अरे हा असं बोललं तर म्हणजे आपल्याला इतकं लॉयल वाटत असलं लीडर पण पटकन पार्टी बदलतो, मग कळतच नाही की मग कुठलं आपलं फॉलो करायचं. आय हॅव माय ओन आयडियोलॉजीज आणि मी त्यातनं फार बदलणार नाही असं मला वाटतं. आता इज द राईट टाइम टू गेट इन टू पॉलिटिक्स असं मला वाटायला लागलं. आता कोणीतरी एखादी पार्टी काढणं गरजेचं आहे. तुमच्या अगदी जवळचे मित्र परवा गेले, तर काही बोलणं झालं का तुमचं त्यांच्याशी, अशोक चव्हाणांशी? नाही, मला इट वॉज सरप्राईज. म्हणजे मला कळलंच नाही. मला सकाळी आमच्या एका मित्राचाच फोन आला दुसऱ्या जवळच्या
तो म्हणाले बातमी असली का ब्रेकिंग न्यूज आहे. सरप्राईज, म्हणजे मला काहीच नाही, अंदाजच नव्हता आला. मागे तर 2 महिन्यापूर्वी अशी अफवा आलेली की मला वाटलेलं की तो BJPत जाईल, पण दिस थिंग वॉज, आणि त्यांनी त्यावेळेला त्यांनी रिफ्यूट केलं की मी नव्हतं जाणार. आता अचानक पटकन काय झालं मला कळलं नाही. बघू, पण मजा येणार आहे ह्यावेळेला इन जनरल इलेक्शन्सला, असं मला वाटतं. मला ती भाषणं ऐकायला खूप मजा येईल. अनोख्या गाठीमध्ये तुझं कोणातरी दुसऱ्यावर प्रेम आहे का, मग बाबा तू त्याच्याबरोबर राहा, असं जर एखादी विचार समोर येत असेल तर राजकारणात कसं बघशील तू? किंवा ठीक आहे त्याच्याबरोबर जातोस का, जा, काही हरकत नाही, मी मतदानाला काय करायचं ते करेन. काय म्हणजे मतदानाला तुझा अंतिम निर्णय काय असेल? कारण तोच काय नाही, महेशदा म्हणाला त्याप्रमाणे की आम्ही सुद्धा म्हणजे वी ग्रू अप बाळासाहेबांची भाषणं ऐकून, त्यांची आयडियोलॉजी फॉलो करून, त्यांना फॉलो करून, सो मुंबईचा, आम्ही मुंबईकर थेट, तर मुंबईचा प्रत्येक मुलाच्या मनामध्ये बाळासाहेब आहेत आणि वी फॉलोड हिम ब्लाइंडली. मी त्यांची भाषणं म्हणजे अजून पण छोट्या रील्स वगैरे जेव्हा येतात आपण ते बघत बसतो. सो ते जेव्हा बघायला लागतं तेव्हा अचानक तुम्ही कन्फ्यूज व्हायला लागता की अरे पण आपण तर ही आयडियोलॉजी फॉलो करत होतो, ही आपल्या DNA चा भाग झाली आहे, आता सडनली कसा आपण चेंज करायचं. मग हळूहळू जो आजचा अप्रोच आहे, जो प्रॅक्टिकल अप्रोच ज्याला आपण म्हणतो की नाही बाबा मग कसं निभावून घेतात ते, मग ते त्याच्यामध्ये अच्छा या गोष्टी राहिल्या का, अच्छा म्हणून ते एकत्र आले का, मग देन यू स्टार्ट जस्टिफाईंग एव्हरीथिंग. आणि मग त्यातल्या त्यात प्रॅक्टिकल अप्रोचनी बाबा मग माझ्यासाठी बेनिफिशियल काय आहे, मग मी आता ते बघतो. कारण एव्हरीबडी इज थिंकिंग अबाउट द सेम थिंग. ॲट द एंड ऑफ द डे महेशदा म्हणाल त्याप्रमाणे कदाचित दिस इज अ टाइम फॉर गेटिंग इन टू पॉलिटिक्स विथ अ स्ट्रॉंग आयडियोलॉजी, ऑर यू टेक अ प्रॅक्टिकल अप्रोच अँड यू डिसाईड की दिस इज बेस्ट इन द गिवन सिनॅरिओ, लेट्स गो अहेड विथ दॅट. बिकॉज ते पण कितपत राहील याची काहीच गॅरंटी नाही ना, कारण मग तेही इलेक्शन झाल्यानंतर झटकन तेही बदलू शकतं. त्यामुळे हे कन्फ्यूज स्टेट ऑफ माइंड तर राहणारच आहे, विच इज व्हेरी अपसेटिंग टू बी व्हेरी ऑनेस्ट. इट इज फॉर अस हूव ग्रोन अप विथ वन आयडियोलॉजी, इट इज व्हेरी व्हेरी अपसेटिंग. सध्या महाराष्ट्रात वातावरण खूप जातीपातीचं आहे, पण तसंच मराठी म्हटलं की त्याला स्वतःचा अभिमान असायचा, मग त्याला जात नसायची आणि तो चित्रपटसृष्टीतही दिसायचा. पण मराठी चित्रपट लागला की मग थिएटर मिळत नाही, मग अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी पण समोर यायच्या. सध्याच्या परिस्थितीत तुम्ही कसं बघता? कारण मराठी चित्रपट हा खूप काही उत्तम करतो अशी परिस्थिती नाही आहे. नाहीच ना, म्हणजे आता गेल्या काही महिन्यात एक बाई पण भारी देवा खूप चालला पिक्चर, आणि एक त्यातल्या त्या म्हणजे थोडासा बरा मला वाटतं जिम्मा. बाकी पिक्चरला कोणी गेलेच नाही. बरं त्यातले काही वाईट नव्हते, म्हणजे मी नाळे 2 बघितलं, मला भयंकर आवडलं. बरं मी त्याचं हेही केलं, इन्स्टावर स्टोरी केली, किंवा मला तो बाप लोक आवडलेला पिक्चर. प्रॉब्लेम आहे की हे पिक्चरनं पोहोचत नाही लोकांसमोर. काय होतं, इट इज डेव्हिड वर्सेस गोलायत. म्हणजे हा हिंदीच्या त्या प्रमोशनमध्ये मराठी प्रमोशन करू शकत नाही, कारण तेवढे पैसे नाहीत आपल्याकडे. कारण आपल्याकडं महाराष्ट्र सोडून काही टेरिटरी नाही आहे. आज साऊथच्या पिक्चरनं ऑल इंडिया टेरिटरी झाली, जगात टेरिटरी झाली, आपल्याला महाराष्ट्र. त्यामुळे त्या पब्लिसिटीमध्ये आपली पब्लिसिटी कुठेतरी लपते. म्हणजे आपण लोकांना कदाचित दोष देतो की लोक येत नाहीत मराठीला, पण नंतर मला वाटतं त्यांच्यापर्यंत पोचतो तरी हा पिक्चर येतोय. तो पोचतच नाही तिथपर्यंत लोकांपुढे. बरं, लोकांपुढे पोचवायला आपण वेगवेगळी साधनं वापरतो, तर आपलीच लोक, म्हणजे माझं म्हणणं आहे की मराठी इंडस्ट्रीमध्ये किती लोकांना वाटत असतं की दुसऱ्या डिरेक्टरचा पिक्चर चालावा, नाही चालला की ते त्याचं डिस्कशन खूप आनंदाने करतात. पण त्यांना एक कळत नाही की यू आर ऑल्सो पार्ट ऑफ दॅट. तुमचा पण पिक्चर लागणार आहे. आपण एकत्र येऊन प्रत्येकाचा पिक्चर चांगला असेल तर, म्हणजे माझं असं म्हणणं नाही की प्रत्येकाने तो दाखवा आणि लोकांना वाटतं की हा पिक्चर बरा वाटला तर आपण लोकांपुढे नेणं खूप गरजेचं आहे. ते होत नाही आहे. आणि आपण लोकांना दोष देतो. मी कित्येक हे जे लोकांना दोष देणाऱ्या लोकांना विचारतो की तुम्ही कुठला मराठी पिक्चर पाहिला शेवटी, म्हणजे डिरेक्टर्स, प्रोड्युसर्स. मग त्यांना सांगता येत नाही. म्हटलं तुम्हीच जर का बघत नसाल तर मग लोकांनी का बघावं? अगदी खरं. मग आय मेक इट अ पॉईंट की मी थिएटरमध्ये जाऊन बघतोच पिक्चर मराठी, आणि मला आवडला तर मी स्वतःहून त्याचे, मला कोणी सांगत नाही, म्हणजे दॅट एव्हरीबडी कॅन वाउच फॉर. मी त्यांना सांगतो मला तुम्ही सांगू नका. मी प्रीमियरला किंवा त्याचसाठी जात नाही, कारण तुम्ही बाहेर आल्या ना माईक तुमच्या तोंडावर ठेवतो कसा वाटला तो पिक्चर, अजून मला सिंक पण नाही झाला आहे. बरं, कदाचित मला आवडलेला नाही आहे आणि मी आता तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून मी चांगला म्हणतो, आणि माझी क्रेडिबिलिटी टॉसला आहे, कारण बघून आलो पिक्चर म्हणतो महेशला आवडला पिक्चर. त्यामुळे त्यांना तेच म्हणतो की मला तुम्ही
प्रीमियरला बोलवलं तर मला विचारू नका. मला आवडला तर मी स्वतः त्याची जाऊन पब्लिसिटी करेन, नाही आवडला तर शांत बसेन. म्हणजे मला पिक्चरचं वाईट नाही करायचं, कारण त्यांनी त्याच्यात पैसे टाकले आहेत. पण बेसिकली वी नीड टू कलेक्टिव्हली कॉन्ट्रीब्यूट की हा पिक्चर लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. ते खूप लॅकिंग आहे. म्हणजे मागे मी एकदा सांगितलं की आपण एक ग्रुप करून निदान चांगला पिक्चर आला की त्याला प्रोड्युसरला सांगू आम्हाला दाखव, तर त्याचं आपण कसं मार्केटिंग करू शकतो हे आपल्याला बघता येईल. पण सॅडली वी डोंट हॅव दॅट. आणि प्रमोशनसाठी आपल्याकडे तेवढा पैसा नाही. म्हणजे एक हिंदी पिक्चर येतो, तो आज कमीत कमी 10 ते 15 कोटीचा PNA खर्च करतो. आपण धड 1-1.5 कोटी नाही करू शकतो. आपली पब्लिसिटी दिसणार कशी? अगदी खरे. मराठी माणूस मुळात मराठी माणसाचं मार्केटिंग करतच नाही. तो फक्त काय करतो तर तो नकारात्मक वक्तव्य करतो अशा स्वरूपाचा आहे. आणि तो खरं अत्यंत वाईट गुण आहे. पण तो वाईट गुण जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत व्यवसाय म्हणून किंवा उद्योग म्हणून आपण यशस्वी होऊ शकत नाही. नाहीये. म्हणजे आमच्या फ्रेटर्निटीमध्ये किती हे आहे. अगदी खरंय. यात मूळ मराठी माणसाचा दोष आहे. पण मराठी म्हणून स्वाभिमान बाळगतो, अभिमान बाळगतो. पण मराठी माणूस मोठं होताना बघितला की मग आपल्याला त्याच्याबद्दल एक आक्रस्तायपणा तयार होत जातो. आणि मग तो असं कसं होऊ शकतं, चुकीच्या मार्गाने मोठा होतो अशी एक मानसिकता तयार होते. म्हणजे जसं श्रेयस आत्ता म्हटला की कधीतरी दिखाऊपणा काही ठिकाणी करावा लागतो, मार्केटिंग स्वतःचं करावं लागतं. ते आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत मराठी माणूस त्या चादरी बाहेरचे पाय पसरण्याचे जे प्रयत्न आहेत. प्रोडक्ट आहे ना. म्हणजे आज तुम्ही एक ब्रँड आहात, तुम्ही एक प्रोडक्ट आहात. आज जेव्हा आपण बाहेर दुकानांमध्ये मॉल्समध्ये वगैरे का अट्रॅक्ट होतो आपण, कारण त्याचा देखावा त्याने तसा केलेला असतो म्हणून आपण आज जातो. सो ते तुम्ही करायला यू हॅव टू बी अनअपॉलॉजेटिक वेन यू स्टेप आउट ॲज अन ॲक्टर, ॲज अ स्टार. ओनली देन यू विल हॅव दॅट काइंड ऑफ स्टार्टअप. अगदी खरं आहे. आणि त्या स्वरूपाचे प्रयत्न हे पुढच्या काळात होतील. ही गाठ तुम्ही बांधून घ्याल या अनोख्या गाठीच्या निमित्तानं असं आपण मानून चालू. आणि ज्या गाठी राजकारणातल्या आहेत त्या योग्य पद्धतीने तुम्ही मतदानातून सोडवालच. त्यामुळे या गाठीला नक्की जा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.